नमस्कार, मी विलास कांबळे. उमरेड नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या संदर्भाने काल सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. अतिशय शांतता आणि सुव्यवस्था वातावरणामध्ये उमरेचं जी निवडणूक आहे ती काल संपन्न झाली आणि अनेक लोकांच्या मनामध्ये एक मोठ्या प्रकारचा एक निकालाला घेऊन एक उत्सुकता आहे की काल झालेल्या मतदानामध्ये कोण अग्रेसर राहणार आहे, कोण उमरेडचा सिकंदर बनणार आहे, सोबतच कोण या निर्णयाचा मानकरी बनणार आहे, या अनुषंगाने एक उत्सुकता आपण लोकांमध्ये बघून राहिलो आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये या ठिकाणी डॉक्टर विनय कांबळे जे समाजसेवक आणि राजकीय विश्लेषक आहे त्यांना आमंत्रित केलेलं आहे. सोबतच या ठिकाणी सेवानिवृत्त मुख्याध्यापक सन्माननीय श्री सुनील कुरेवार सर या ठिकाणी आमच्या सोबत सामाजिक कार्यकर्ते म्हणून उपस्थित आहेत. काल आपल्या उमरेड नगर परिषदेमध्ये 47,187 एकूण मतदान आहे आणि या मतदारांपैकी 31,936 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये बॅलेट मधलं सुद्धा 100% मतदान झालेलं आहे. 110 बॅलेट पेपरचं मतदान होतं आणि 110 लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. जर एकंदरीत जर आपण बघितलं कालच्या त्या निवडणुकीमध्ये तर 67.68% मतदान आपल्या उमरेडमध्ये झालेलं. काय म्हणजे काय वाटते, असं कमी झालं की कसं काय? नाही, व्हायला पाहिजे होतं. नाही, ऍव्हरेज मध्ये तर ठीक वाटते, पण अजून त्यांनी जर प्रयत्न केला असता प्रशासनाने तर निकालाची टक्केवारी वाढलेली असती. पण जागरूकता अशी काही झालेली दिसली नाही आणि शॉर्ट टर्म मिळालेलं, शॉर्ट पिरियड मिळालेलं असल्यामुळे जनजागृती काही झाली नाही आणि त्यामुळे वाढलेला असतं. सर्वात प्रथम तर मला असं वाटतं की हे जो पर्सेंटेज आहे निश्चितच वाढला असता, कारण याचा जो अंतिम यादी डिक्लेअर केली होती नगर परिषदनं ते यादी आणि ऍक्च्युली जो मतदान केंद्रावरची याद्या याच्यामध्ये खूप मोठा फॉल्ट होता. तिसरी गोष्ट अशी होती की जे मतदान आहे समजा वार्ड नंबर 6चा असेल, प्रभाग क्रमांक 6, तो जर समजा वासूरकर लेआउट किंवा कावरापेठला राहत असेल तर त्या मतदाराचं मतदान केंद्र हे सब्जी मार्केट. बरोबर. त्याच्यामुळे मतदान गेले नाही. त्याच्यामुळे काय झालं, जुन्या यादीवरून जे लोकांनी शोधले आणि ते नंबर घेऊन गेल्यानंतर तिथं मिळायची नाही. लोकांनी ते गडनशाळा इकडे तिकडे पाहता पाहता परेशान झालेले. दुसरी गोष्ट लोकांनी असं केलं की परेशानीमध्ये मतदान करायचं गेलेच नाही. त्याच्यामध्ये पुन्हा एक असा प्रश्न आला की आधीच्या निवडणुकीमध्ये लोक डिजिटल हे जे आहे डिजिलॉकर मोबाईलवरती बघायचे, तर डिजिलॉकर मध्ये सुद्धा जे त्यांचे आधार कार्ड वगैरे आहे हे टाकून ते मतदान करत होते. यावेळेस काय केलं की हे कोणालाच कल्पना नव्हती की मोबाईल अलाव नाही. बरोबर. आणि तिथे गेल्यानंतर वेळेवर सांगण्यात आलं की मोबाईल अलाव नाही. आणि ज्यांचे समजा हे आहे डिजिलॉकर मध्ये मोबाईलमध्ये आधार कार्ड आहे त्यांचे ते पाहिलेच नाही. त्याच्यामुळे बरेचसे लोक त्यांना मतदानापासून वंचित राहिले. त्याच्यामुळे हा जो 67.63% याच्यापेक्षा वाढला असता. दुसरी गोष्ट की आज आमचे शिवसाहेब जे म्हणतात किंवा मतदानात टक्केवारी आम्ही वाढू, स्थिती अशी झाली की मतदानात टक्केवारी वाढण्यासाठी काही प्रयत्न झाला नाही. मतदार जागरूकता जो सप्ताह व्हायला पाहिजे तो झालेला नाही. झालाच नाही. दुसरी गोष्ट याच्यामध्ये एवढे जे मतदान करायचे होते याच्यामध्ये 2 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष, याच्यासाठी किती मशीन राहणार याच्या सुद्धा मतदारांना माहिती नव्हती. प्रॅक्टिकल आणि वास्तविकता हे रिटर्निंग ऑफिसरचं काम होतं आणि रिटर्निंग ऑफिसरनंच हे वास्तविकता आयोगाकडून ह्या अशा प्रत्येक वार्डात नेऊन नाही का अशा प्रकारची इलेक्शन प्रक्रिया चालणार दाखवायला पाहिजे होतं. यावेळेस मतदार जागरूकता झाली नाही. मतदार याद्यामध्ये घोळ होता. मतदान केंद्र हे म्हणजे त्यांच्या सोयीचे नसल्यामुळे हा एवढा मात्र निश्चित फरक पडला. नाही, मला असं वाटतं की समजा जर हे मतदानाची टक्केवारी जर वाढली असती, आता जसं 67.68 टक्के मतदान झालं, ते जर 70-75% झालं असतं तर कदाचित कोणाला नाही. याच्यामध्ये मतदान वाढण्याचा लाभ कोणाला होतो आणि कमी होण्याचा लाभ कोणत्या पक्षाला? मतदान जर वाढलं असतं तर योग्य उमेदवार निश्चितपणे निवडून आला. माझं जसं मत आहे किंवा मतदान जर वाढलं असतं तर निश्चितच बीजेपी पक्षाचं नाव ना घेतं सांगतं, पण तरी पण भाजपाला थोडासा फायदा झाला असता. कारण की मतदान कमी होण्याचं प्रमाण सुशिक्षित लोकांमध्ये आहे. जे साधारण लोक आहेत ते 100% वोटिंग करतातच, मतदानाला जातात. परंतु जो मतदानाचा टक्का कमी झालेला आहे ना, तो मला असं तरी वाटतं माझ्या मताप्रमाणे की जे सुशिक्षित लोक आहेत त्यांच्यामुळे कमी झालेला आहे. याच्यामध्ये दुसरा एक प्रॉब्लेम असं झाला, सुशिक्षित लोकांनी मतदान केलं नाही असं मला असं वाटतं. नाहीच केलं ना, मला असं वाटतं. याच्यामध्ये दुसरा प्रॉब्लेम असं झाला की जे तुम्ही जिथं राहता ऍक्च्युअली त्या ऍड्रेसवर तुमच्या मतदान यादीमध्ये तुमचे हेच नाहीये, म्हणजे व्होटर लिस्टमध्ये नावच नाहीये. दुसरी गोष्ट प्रॉब्लेम असं झाला की जर समजा कावरापेठ मध्ये असेल आणि गांगापूरमध्ये कावरापेठचा माणूस गांगापूरला गेला,
म्हणजे योग्य उमेदवाराला निवडून आणताना सुद्धा हा प्रॉब्लेम झाला. इथला जो 5-6 मध्ये जो उमेदवार असेल तर त्याचं निश्चितपणे त्या व्होटिंगवर त्या चिन्हावर जाणार नाही. बरोबर आहे की नाही? बरोबर. आणि त्याच्यामुळे हे जे तिथे लोकांचा निराशा झाली. आणि दुसरा एक असा विषय झाला की नवीन मतदान केंद्र यावेळेस तयार करण्यात आले नवीन मतदान केंद्र तयार केले. मतदान होत नाही. लोकांना हे माहित होतं की माझं जुनं मतदान या तो व्यक्ती त्या ठिकाणी पोहोचला. तिथे पोहोचल्यानंतर माहित झालं की त्याचं मतदान कुठेतरी आहे आणि ते शोधण्यामध्येच त्याचा वेळ चालला गेला. असंच झालं ना. दुसरं मला असं वाटतं की हा जो तरुण वर्ग आहे उमरेडमध्ये जो नव्याने आता पहिल्यांदा मतदान करणार होता म्हणा किंवा ज्यांनी मागच्या वर्षी मतदान केलं, आमदार केला, खासदार केला, मतदान केलं, आता नगराध्यक्षासाठी मतदान करणार होता. याचाही काही कमी प्रमाणात मतदान त्या लोकांचं झालं असं वाटतं का? नाही, मला तरी असं वाटतं की तरुण लोकांचं मतदान 100% झालं, कारण ते उत्साही असतात, त्याच्यामुळे त्यांनी शोधून वगैरे असं मतदान केलं असेल. पण जे नेहमी वारंवार करतात सुशिक्षित लोक आहेत त्यांना असं वाटतं की माझं मतदान काही या वार्डात नाहीये, दुसरी भलतीकडेच गेलेलं आहे, त्याच्यामुळे ते निराशाने ते काही वोटिंग करायला गेलेच नाही, मग मतदान करायसाठी गेले नाही, त्यामुळे तोही टक्का कमी झाला असं. आणि दुसरी गोष्ट, टक्का कमी होण्याचं कारण असं झालं, इकडे व्होटिंग सुरू होतं, व्होटिंग सुरू असतानाच टीव्हीवर न्यूज झळकल्या की हायकोर्टाचा असा निर्णय उद्याचा मतमोजणी रद्द करण्यात आली. त्याचा निश्चितपणे परिणाम झाला. वास्तविक पाहता आधी जे सुप्रीम कोर्टमध्ये जे हे होतं प्रकरण प्रलंबित होतं की ज्या 50% आरक्षण असायला पाहिजे आणि ज्या 50%च्या वर गेले त्या नगर पंचायतचे आणि नगर परिषदेचे इलेक्शन थांबवले होते. मग जर समजा असं होतं तर या ठिकाणी सुद्धा 50च्या वर गेलेलं होतं, तर या उमरेड नगर परिषदचं मग ते मतदान का थांबवण्यात आलं नाही? आणि असं जर झालं आणि असं जर तुम्हाला माहित होतं आणखी वेळ घेता आलं असतं, कारण 3 वर्ष तुमचं मतदान झालं ना, त्याच्यामुळे तुम्हाला 1 महिना मुदत घेता आली असते ना. 1 महिना आणि 15 दिवस घेता आली, 15 दिवसानंतर घेता आली, काही फरक पडत नव्हता. तोपर्यंत आपली 20 तारखेला बाकीच्या ठिकाणी होऊनच राहिलेला आहे. वन टाइम काय घेत नाही. 20 तारखेला सर्वच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घेता आले. दुसरी गोष्ट माझं असं म्हणणं आहे सर की आता ज्युडिशियल रिफॉर्म या सदराखाली जेव्हा मी त्याचा ऍक्टिव्हिस्ट म्हणून काम करतो, तर आज इकडे सुप्रीम कोर्ट असो की हायकोर्ट असो, प्रत्येक कोर्टाकडे प्रलंबित प्रकरण खूप आहे. भरपूर प्रकरण. दुसरी गोष्ट, हा जो आहे आता निकालाचा मुद्दा, हा आदल्या दिवशी दुपारी 4:30 वाजता ते पिटिशन दाखल होते आणि सकाळी 10:30ला त्या निर्णय येतो. आणि असा जर म्हणजे कोर्टाची जर कार्यप्रणाली तत्पर असेल ते मग 5 करोड केसेस पेंडिंग का? हा सर्वात माझा महत्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट स्थिती अशी आहे की याच्या आधी जेव्हा महाराष्ट्राचं सरकार पडलं त्यावेळेस जेव्हा शिवसेनेचे 2 भाग झाले, त्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात केस टाकलेलीच आहे, त्याच्यावर अजूनपर्यंत याचा निकाल येतो 4 वाजता. आणि दुसरी गोष्ट स्थिती संशयास्पद स्थिती अशी आहे का जो पिटिशनर होता तो सुद्धा बीजेपीचा वर्धेचा कार्यकर्ता आहे, पिटिशनर. आणि याच्यामध्ये सत्ता आपल्या महाराष्ट्रात हे बीजेपीची आहे. तुम्हाला असं म्हणायचं की कदाचित बीजेपी वाल्यांनीच त्याला पिटिशन दाखल करायला याच्यात आपलं मत काही असो, पण 100% व्होटर्सची ही धारणा झालेली आहे की आता हे जे लांबवल्यामुळं याच्यात काहीतरी गेम होणार. कारण याच्या आधी जे SIR झालं, बाकी मतदार यादीत घोळ होता, आपल्या मतदार यादीत आज घोळ आहे, अजून मतदार यादीत करेक्शन न करता इलेक्शन निवडणूक घेतली. हा जो मुद्दा आहे, एक महत्वाचा मुद्दा असा आहे की ही निवडणूक ज्याप्रमाणे घेण्यात आली उमरेडमध्ये म्हणा किंवा इतर नगरपंचायत निवडणूक, मग तुम्हाला आधीच तुम्ही जो कार्यक्रम निवडणुकीचा कार्यक्रम ठरवलेला होता, सर्व शासनाची पूर्ण प्रक्रिया पार पडलेली होती, शासनाचे संपूर्ण अधिकारी कर्मचारी कामाला लागलेले होते. 2 तारखेला आपल्याला मतदान घ्यायचं आहे, 3 तारखेला निकाल जाहीर. आता 3 तारखेला निकाल जाहीर न होता तो निकाल जर 21 तारखेला होत असेल जाहीर, तर आता जिथे जिथे निवडणुका झालेल्या आहेत, फक्त उमरेड म्हणून नव्हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पहिला टप्पा जिथे निवडणुका पार पडलाय, तर त्या ठिकाणी काय म्हणजे चर्चा होईल काय? हे तर ठीक आहे, हे पण आपण मानतो, पण आजपर्यंत जे मागची इलेक्शन झाली तसे प्रकार झाले नाही ना. एक वेळ जो डिसिजन यांना घेतला निवडणूक आयोगाने त्याच्यामध्ये तीळ मात्र सुद्धा बदल होत नव्हता. मग आज जर समजा हे पूर्ण यांना अधिकार आहे आणि यांच्याकडे पूर्ण अधिकार असताना, सार्वभौम अधिकार असताना, नाही पण मला काय म्हणायचं आहे का जर यांच्याकडे पूर्ण अधिकार होता तर मग यांनी त्यांच्या अगेन्स्टमध्ये याचिका दाखल करायला पाहिजे. तुम्ही हा निर्णय बदलण्याचा अधिकार काय? आमचा निवडणूक आयोगाचा अधिकार. याच्यामध्ये काय झालं ना, याच्या आधी तसंच झालेलं आहे. याच्यामध्ये स्थिती काय झाली, राजकीय प्रकरणामध्ये अनेक केसेसमध्ये मग ते राष्ट्रवादी गटाची असो, कोणती सेना गटाची असो,
जशा सुप्रीम कोर्टाच्या जजनी म्हटलेलं आहे, बरोबर. हायकोर्टाच्या जजनी म्हटलं की हा. याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा करण्याचा अधिकार अधिकार नाही. नाही. नाही मग याच्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसताना सुद्धा हा. अचानकपणे असा काय निर्णय येतो, याला काय म्हणायला पाहिजे? याच्यामध्ये स्थिती अशी आहे की प्रत्येकाची धारणा झाली हम्म. की ऍक्च्युली जे संविधानाला मानणारे लोक आहेत बरं. त्यांची अशी धारणा आहे हम्म. का जर समजा लोकप्रतिनिधी कायद्यामध्ये जर हे तरतूदच नाही हम्म. आणि तुम्ही याचं उल्लंघन करताय हम्म. तर त्याच्यामुळे हे जे सत्ताधारी पक्ष आहे आपल्या सत्तेचा दुरुपयोग करताय असं लोकांचं स्पष्ट मत आहे. आणि दुसरी गोष्ट, आता समजा 19 दिवसा पिरियड आहे, आज याच्या अगोदर विधानसभा लोकसभेचे झाले, बरोबर त्याच्यामध्ये सुद्धा टप्पे होते, बरोबर त्या टप्प्यामध्ये सुद्धा एवढा लॉंग डिस्टन्स नव्हता. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे लोकांचं मत असं निश्चितपणे होईल हो. काही एका भाजपला फायदा पोहोचवण्यासाठी हा सर्व हा कार्यक्रम हा करण्यात प्रकार आला. झाला. असंच नाही, लोकांचा ते तर कौल आहे. आहे. अशा प्रकारे चर्चा तो होती. तर चर्चा होणारच कदाचित असंही आहे. होऊ शकते की किमान उद्याला जर निकाल लागला असता तर भाजपानी जर बाजी मारली असती किंवा हम्म. बीजेपी हा. सर्व आले. नगरपंचायत आले असते. पालिकांमध्ये जर सत्ता आली असती आणि ती सत्ता 3 तारखेला जर आली असती तर लोकांवरती मला वाटतं तेवढी संशयाची संशय जी नसता. आहे ती वाढली वाढली संशय नसते. पण नसता. आता समजा येतही असेल ना नसेलही येत तरी सुद्धा तरी सुद्धा भाजपावरती हा अशा प्रकारचा आरोप होणार. आरोप होणार आहे. होणारच. आणि भाजपला या आरोपाच्या समोर जावंच जावं लागणार. संशय नसता. दुसरी गोष्ट, आपल्या महाराष्ट्र सरकारची पारदर्शिता दिसली असती. हम्म. दुसरी गोष्ट, ते जर सत्तेत आले असते तर त्यांना हक्क होता म्हणण्याचा बरोबर. की यावेळेस पहा 2 ला इलेक्शन झाले आणि इमेजिएट आम्ही निकाल निकाल दिला. आणि आज जे आम्ही मोठा पक्ष ठरतो हा या पद्धतीत ठरत आहे, त्याच्यामुळे तो त्यांना अधिकार असता. बरोबर. आज मात्र त्यांना ते जरी सत्तेत आले हो. तरी तो अधिकार त्यांना राहणार नाही. 100% नैतिक अधिकार नाही. नैतिक आणि अधिकार नाही. नाही तो एक विषय आहे. आणि समजा काँग्रेसची सत्ता जर बसली असती तर काँग्रेसवाले सुद्धा हे बोलू शकले नसते हो ना. हो हो हो. की बघ मशीनमध्ये बरोबर, गडबड आहे. मशीनमध्ये गडबड आहे. मग प्रश्न नव्हता प्रश्न बोलायचा. नव्हता. कुठून बोलले असते की नाही, नाही, बोलू मशीनमध्ये गडबड होते, बोलायला वाव गडबड नसता, होते. बोलायसाठी वाव त्या नसता. ईएम मशीनला हम्म. आतापर्यंत बदनाम करण्यात आलेला आलेला आहे. आहे. त्याला कुठेही बोलायची संधी बोलायची मिळाली संधी नसती. मिळाली नसती. आज ती बोलायची संधी जी आहे ती निर्माण केली. प्रत्येकांना बोलायसाठी मिळालेली आहे. आणि त्याचं मुख्य कारण निवडणूक प्रक्रिया, निवडणूक आयोगाकडे ही, सुई जी आहे सुई. ही त्यांच्याकडे नाही, याच्यासाठी मला असं म्हणावं वाटतं की निवडणूक आयोगानं जर तयारी नव्हतीच, हम्म. त्यांच्या मनात जर संशय होते होता तर त्यांनी तर नव्हतं त्यांनी करत. करायलाच करायलाच नव्हतं. नव्हतं पाहिजे. हे हा बरोबर. महत्वाचा मुद्दा आहे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, एवढं जर होतं त्या कोर्टाने याच्यामध्ये हस्तक्षेप करायला करायला नव्हतं. नव्हतं पाहिजे. महत्वाची गोष्ट कारण कोर्टाने हे काही- हस्तक्षेप हे करायला काही नव्हतं खूप मोठं पाहिजे. इलेक्शन हो, नव्हतं हो. आमदार खासदारकीचा. आणि बाकीच्या इलेक्शनचा काही याच्यावर परिणाम होणार परिणाम होणार नव्हताच नव्हता. नव्हताच होत. तसाही हा विदर्भाचा कौल होता. त्याच्यामुळे विदर्भाच्या कौलचा जो काही मतदारांचा कौल असेल तो मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र या नगरपंचायत नगर परिषदेशी नाही. पडण्याचा काही प्रश्नच उद्भवत काही नव्हता. प्रश्न आहे नव्हता. की नाही? बरोबर. त्याच्यामुळे हा जो निर्णय झालेला आहे याच्यामुळे एक वेगळं वातावरण, नैराश्याचं वातावरण मतदारांमध्येच नव्हे तर उमेदवारांमध्ये आणि पक्षांमध्येही दिसून येतं. पक्ष कुठलाही असू द्या, मग तो भाजप असू द्या, शिवसेना असू द्या किंवा काँग्रेस असू द्या. दुसरा एक विषय असा आहे, उमरेड नगर परिषदेला घेऊन आपण मी तुम्हा लोकांना एक त्याच्यावरती जरा तुमची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतो की उमरेडमध्ये भाजपचे नाराज झालेले कार्यकर्ते होते ज्यांनी शिवसेनेमध्ये आपली वेगळी चूल मांडली. बरोबर. काँग्रेसच्या हा. ठिकाणी जरी नाराज होते नाराज, पण काँग्रेसचं प्रामाणिकपणे त्यांनी काम हो, केलं. हो. भाजपच्या लोकांमध्ये जी शिवसेनेची जी सीट आलेली आहे किंवा शिवसेनेने जी नगराध्यक्षाची उमेदवारी दाखल केली त्यामुळे बरोबर. भाजपच्या या मतांवरती किंवा नगराध्यक्षाच्या उमेदवारावरती काही फरक जाणवू शकतो का? हो, निश्चितच जाणवेल फरक. कारण की जे नाराज उमेदवार आहे किंवा जे उमेदवारांचं जीवन स्वाभिमान दुखावला गेलेला आहे की तिकीट न मिळाल्यामुळे, तर त्याच्यामुळे त्यांनी जी वेगळी चूल मांडलेली आहे त्याच्यामुळे त्यांचं मतांतरण होणारच आहे. कारण की मतं कोणाची घेणार आहेत ते बीजेपीच्याच याची घेणार. कारण की आजपर्यंत ते बीजेपीचेच काम करत होते. बरोबर. त्यांचा बी काहीतरी मतांचा हक्क आहेच. हो. त्यामुळे त्यांचा जो झालेला फायदा आहे तो निश्चितच बीजेपीला नुकसानदायक आहे. म्हणायचं पण तर याच्यामध्ये स्थिती काय झाली की पण आता भाजपाचे कॅडर वोटिंग आपण हा. म्हणतो भाजपाच्या कॅडर वोटिंगला. हम्म. मग आता भाजपाचे जर ते शहर अध्यक्ष होते जे तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी दुसऱ्या शिवसेनेमध्ये पक्षाची तिकीट गेले घेतली, आहेत. शिवसेनेची तिकीट घेतली, तर कॅडर वोटिंगचं मग काय? तिकीट न मिळण्याचे भाऊ आपल्याला इथून सुरुवात करावं लागेल. तिकीट न मिळण्याचे कारण हम्म. याच्यात जे म्हणजे मधात जे इलेक्शन झाले लोकसभा आणि विधानसभेचे, त्याच्यामध्ये जे काँग्रेस पक्षातून जे फुटून इकडे आले, भाजपात आले आणि त्या लोकांना जेव्हा म्हणजे यांनी उमेदवारी देणं सुरू केली हम्म. तेव्हा यांच्या कॅडर बेस जो मुद्दे होते, हम्म. यांचे जे हे होते कार्यकर्ते होते, खूप जुने कार्यकर्ते होते, हम्म. त्यांना असं वाटलं की आम्ही काय फक्त सतरंजा उचलायचे का. आणि इथून खरं हे याचं सुरुंग लागला. हम्म. त्याच्यामुळे स्थिती अशी झाली की कॅडर बेस जरी म्हणतो आपण तरी भाजपाकडे आजही तेवढं गठ्ठ मतदान नव्हतं. हम्म. कारण यांनी जे इकडून तिकडून जमा केलेले मतं होते, जे काही लोक आले त्याच्यामुळे त्यांच्या सोबत आलेले त्यांचे रिलेशनचे मतं होते. हम्म.
त्याच्यामुळे आपण असं नाही म्हणू शकतो की बीजेपीचे मतदान होते बीजेपीचं लॉस झालं. उलट जे याच्यामध्ये दाखल झालेले लोक आहेत नव्याने त्यांच्यामुळे याचा व्होट पॉवर वाढला असं माझं स्पष्ट मत आहे. बरोबर, बीजेपीचा व्होट पॉवर वाढला यात काही शंका नाही. बरोबर आहे. मला असं ऐकायला भेटलं, आम्ही जेव्हा उद्याला काल जे मतदान झालं आणि त्या मतदानाच्या टक्क्याने आम्ही एक पत्रकारितेची आमची जी टीम होती संपूर्ण उमरेडमध्ये कार्यरत होती, असं कुठे कुठे असं चित्र दिसलं की एक मत मला द्या. अनेक पक्ष, तो काँग्रेसचा असू द्या का बीजेपीचा असू द्या का शिवसेना, एक मत मला द्या बाकीची कोणाला द्या. हा फॅक्टर चालला का उमरेडमध्ये? असं बहुतेक चाललेला आहे असं मला वाटतं. म्हणजे भरपूर ठिकाणी चाललेला आहे की बा एक मत मला द्या आणि बाकी तुम्हाला जर ज्या हिशोबाने तुम्हाला वाटते त्यांना द्या, अशा प्रकारचा फॅक्टर चाललेला आहे. असं चित्र दिसत आहे. या निर्णयावरती पण इफेक्ट होऊ शकते, परिणाम होऊ शकते. ठामपणे सांगू शकत नाही का बा कोणता नगराध्यक्ष कोणत्या पार्टीचा कोणत्या पक्षाचा बनेल. आता तुम्ही एक सांगा भाऊ, असं जर आहे तर त्या माणसानं जे काही म्हणते किंवा एक मला द्या बाकी कोणाला द्या, याचा अर्थ त्यांना खऱ्या अर्थानं तो निष्ठावान होता का? नाही ना, बिलकुल नाही. जर निष्ठावान नव्हता तो कॅडर बेस कसा? बरोबर. त्याच्यामुळं हे जे तुम्ही आता बोलले की कॅडर बेस मत, याचे जे कार्यकर्ते हेच निष्ठावान नाही. याच्यामध्ये डॉक्टर साहेब असा माझा विचार आहे की बा हे जे निवडणूक असते ही स्थानिक लेवलवरची असते. स्थानिक लेवलमध्ये कसं असते की हितसंबंध असते, काही काही त्याचं काम पाहिल्या जाते की नाही बा हा जरी या पक्षाचा असेल ना, मी दुसऱ्या पक्षाचा जरी असेल तर हा व्यक्ती आला पाहिजे, आणि त्यामुळे त्याचं वोटिंग इनडायरेक्टली त्याला जाते. कारण की यामध्ये कसं असते की संबंध आणि त्याचं ग्राउंड लेवलवरचं काम नाही सर. याच्याकडे पाहून होते. काय झालं की जेव्हा तिकीट वाटप सुरू होता तेव्हा सर्व पक्षाने हा भूमिका मांडली होती की जो उमेदवार आहे हा त्याच वार्डातला असावा. पण बऱ्याचशा पक्षांना असं केलं की त्या वार्डातला उमेदवारच नाही, दुसऱ्या वार्डातला पार्सल आणले. त्याच्यामुळे सुद्धा लोक नाराज झाले. कोणत्या पक्षाचा झटका होऊ शकतो? हे तर प्रत्येकच पक्षात आहे भाऊ, प्रत्येकच पक्षात आहे. आता नाव घेण्यात काही अर्थ नाही. प्रत्येकच पक्षात हे झालेलं आहे. बीजेपी मध्ये झालेलं आहे, काँग्रेसमध्ये झालं, प्रत्येक पक्षात झालाय. आणि याच्यामध्ये जे असेल की स्थानिक यांचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वानं केलेली चूक आहे, त्याच्यामुळे असं घडलं. नाही तर आजपर्यंत कॅडर बेस पक्षामध्ये असं घडत नव्हतं. याच्यामध्ये सर्वात महत्वाचा विषय असा आहे की एकंदरीत आपण ही जी निवडणूक पार पडलेली आहे आणि मला एक मत द्या, इतरांना मत द्या, किंवा मग एखाद्या नगराध्यक्षांमध्ये हे झालेलं नाहीये. त्याच्यामुळे त्यांना काही म्हणायचा विषय, परंतु नगराध्यक्षांच्या या सर्व खाली जे नगरसेवक होते यांनी जे काही खेळी खेळलेली आहे खालच्या लेवलवरती, याचा परिणाम नगराध्यक्षाच्या पदावरती होणार आहे काय? नगराच्या निवडणुकीच्या जी काही आपण एक सर्वांनी ठरवलं माझा नगराध्यक्ष बनणार, माझा नगराध्यक्ष बनणार, याच्यावरती काय परिणाम होईल का? खाली जी खेळी खेळले गेली याच्या 100% निश्चितच परिणाम होणार, निश्चितच परिणाम होणार. कारण की त्यांना असं वाटतं की हे माझं वोटिंग आहे, मला मिळालेलं आहे किंवा मिळालं पाहिजे होतं, आणि त्याच्यात जर बदल झाला असेल तर त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे ते बिघडणार. बरोबर, 100% बिघडणार. कॅल्क्युलेशन जरी बिघडलं असेल. आता दुसरा एक मुद्दा असा फॅक्टर झाला तयार की जातीय समीकरणामध्ये सुद्धा आज मोठ्या प्रमाणामध्ये काल मतदान झालेलं आहे. अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये. सुरुवातीला अनेक लोक बीजेपीच्या रॅलीत, अनेक लोक काँग्रेसच्या रॅलीत, अनेक लोक शिवसेनेच्या रॅल्या पण चांगल्या भरमसाठ झाल्या, लोक भरपूर प्रमाणामध्ये दिसून आले उघडपणे. परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये एक जातीय समीकरण पुढे आलं. बरोबर आहे ना. याच्यामध्ये तुम्हाला सांगू का की मतदार यादीचा क्रमांक 191 आणि 192 हे दोन जे आहे, एक आपला दुर्गापूर शाळा आणि दुसरी गोष्ट गडनची शाळा म्हणतात. म्हणजे ते शाळेचं नाव काय आहे? न्यू आयडियल बॉईज हायस्कूल. तर तिथं स्थिती अशी आहे की वास्तविक आता ह्या दुर्गापूर शाळेला लागून असणारं मुस्लिम समाजाचं पूर्ण घर, आणि आजपर्यंत त्यांचे मतदार त्यांच्या घराजवळ होऊ शकत होते. पण यांची जी यादी होती प्रशासनानंच हा मुद्दा केलेला आहे. माझा स्पष्ट आरोप आहे की प्रशासनानं काय केलं, त्या मुस्लिमचे सर्व मतं त्या गडन शाळेत टाकले, जे दुर्गापूर शाळेत होते. आणि दुसरी गोष्ट काय केली, जे दुर्गापूर शाळेला जे जवळ पडत होते ते मतं ते जवळ पडलेच नाही कोणाला. महत्वाचं एक म्हणजे तुम्ही जेव्हा विधानसभेचं नियोजन करता, एका आमदाराला विधानसभा तुमच्याकडे नियोजन तर तसंच जसं तसंच होतं, मतदान तसंच होते, उलट कमी होतं. एका विधानसभा क्षेत्राचं जर नियोजन पाहतो आपण तर 3 तालुक्यांचा भाग येतो, मोठा भाग असतो, त्याचं नियोजन तुम्ही पद्धतशीर करू शकता. याचं नगर परिषदेचं नियोजन काही मोठ्या स्वरूपाचं नव्हतं जिथे गडबड व्हायला पाहिजे, याचं इकडले मतदान तिकडे, तिकडलं मतदान तिकडे, तिकडलं मतदान तिकडे, असं याच्यामध्ये कसं भाऊ की आजपर्यंत त्याच्यामुळे कदाचित पर्सेंटेज मध्ये आजपर्यंत तुम्ही अनुभवत आहे
जेव्हा म्हणजे प्रशासक होता, प्रशासकाच्या काळात काय घडलं हे तुम्हाला माहित आहे. तुम्ही जे आता चॅनल मध्ये काय सर्व दाखवताय हे सर्व माहित आहे. याच्यामध्ये तर माझा स्पष्ट आरोप आहे की हे जे प्रकार घडले यात प्रशासनाचा सुद्धा हात आहे. कारण हे दिसता पुरावा आहे. नियोजन बरोबर नाही. आणि वास्तविक आता ज्यांना जवळ असेल असं मतदान केंद्र देण्याचे निर्देश असताना यांनी असं का करावं. पण ते समजा जर दूर गेलं असेल तर त्याची जनजागृती व्हायला पाहिजे होती. तुमच्याकडे बीएलओ काम करतात, बीएलओच्या माध्यमातून तुमच्याकडे बराच ताप आहे. आज आपलं काम तर अंगणवाडी सेविका आहेत, आज तुम्ही आपल्या काय म्हणतात त्याला आशा वर्कर आहे, आशा वर्कर. आज तुम्ही सांगा की बीएलओ एखाद्या तुम्ही घरात जा एखाद्या वार्डात आणि तुमची बीएलओ कोणा विचारा, माहित नाहीये. अरे जर माहित नाही त्या बीएलओ जर कुठं घरपर्यंत पोहोचत नाही तर ही यंत्रणा टोटल फेल्युअर नाही का आयोगाची. नाही, यावेळेस मला असं वाटतं की बीएलओ घरापर्यंत पोहोचलाच पोहोचलाच नाही. त्यामुळे जे ज्या ठिकाणचे वोटर्स आहेत त्या ठिकाणी ते राहिले नाही, ते दुसऱ्या वार्डात चालले गेले. जे विधानसभेची लिस्ट आहे तशीच त्यांनी. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला एक माहिती सांगतो की आता माझ्या वासुरकर लेआउटची गोष्ट सांगतो, कॉर्पोरेटची. त्या एका माणसाचं नाव तुमच्या या यादीत आहे वासुरकर लेआउटच्या नगर परिषदमध्ये. ग्रामपंचायतच्या वायगाव घोटुलीतही आहे आणि महानगरपालिका नागपूरमध्ये पण आहे. पुरावा आहे. जर समजा हे असेल ना, पुन्हा एखाद्या जर प्रशासकीय अधिकाऱ्याने म्हटलं की पुरावा आहे का, पुरावा आहे त्याचा. आणि हे जर 3 ठिकाणी नाव असेल तर ते कमी का झाले नाही. आता येते जिकडे तिकडे एसआरचे प्रकार सुरू आहे. बरोबर आहे. आणि दुसरा महत्वाचा विषय असा आहे की आता आपल्या इथे 187 मतदार आहेत आणि त्याच्यापैकी 31,936 लोकांनी मतदानाचा करून. पण याच्यामध्ये आता संशयास्पद असं प्रशासनाकडे बोट दाखवण्याला काहीच नाही. कारण मतदान कमी असताना एखाद्या प्रभागामध्ये मतदान कमी झालं असेल आणि तेवढ्या संख्येपेक्षा जास्त मतदान जर प्रशासन दाखवले असते तर कदाचित जास्त मतदानाची गोष्ट नाही. प्रशासनाचं कुठल्याच प्रकारचं त्या ठिकाणी नियोजन अगदी सुरळीत होतं दिसून येते. फक्त प्रशासनाची एक चुकी अशी झाली की मतदारांना ज्या दुसऱ्या मतदान केंद्रामध्ये वरती केलं त्याची माहिती मतदारांना जर झाली असती तर कदाचित आज चित्र टक्केवारीचं वेगळं. आणि दुसरी गोष्ट एक मतदानाच्या मध्ये एक जे लोकांना गैरसमज झाले की प्रत्येक वेळेस आपण मतदान करताना जेव्हा बटन दाबतो तेव्हा बीप असा आवाज येतो ईव्हीएमचा. यावेळेस 3 जेव्हा दाबल्यानंतर बीप आवाज येतो. तो बराच संभ्रमाचा विषय होता की आमचे 2 मतं कुठे गेले, याच्यात तर कुठं घोळ होणार नाही. हा सर्वात मोठा संभ्रम. तो संभ्रम आहे, तो त्यांनी त्याला थोडस जागृत करायला पाहिजे होतं, माहिती पोहोचायला पाहिजे होतं. कारण 3 झाल्याशिवाय तर बीप वाजणार नाही. एक साठी सिंगल बीप वाजणार नाही, कारण की परत त्यांना बॅलेट पेपर द्यावा लागला असता. त्याच्यामुळे ते सिस्टमच तशी होती. पण ही सिस्टम लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे. लोकांपर्यंत गेली काय असं वाटते की मग त्याच्यापेक्षा 2 मशीन ठेवायला पाहिजे होत्या. 2 मशीन होत्या ना, मशीन होत्या 2. मशीन मध्ये मशीन 2च होत्या. नाही, एक बॅलेट पेपर 2 होते. नाही, तुम्हाला एक सांगतो, जिथं मी व्होटिंग केलं आपल्या दुर्गापूर आपल्या गडनमध्ये, तिथं मशीन 2 होत्या. ते बॅलेट पेपर 2 होते आणि नाही सीयू म्हणतो ना आपण, ते एकच होती. ते कंट्रोलिंग एकच होतं. आणि बीयू आहे ना 2 बीयू 2 बीयू 2 होते आणि कंट्रोल युनिट एकच होतं. बरोबर आहे. 2 मशीन नव्हते. बॅलेट पेपर 2 होते, कारण तेवढे हे नव्हते राहत ना त्याच्यामुळे. बरं, दुसरा महत्वाचा असा विषय आहे की आता एकंदरीत म्हणजे आपण सर्वजण विश्लेषक आहात, राजकीय एक अनुमान आपण जो आहे उमरेड मधला तो बघता काय वाटते, कुणाच्या बाजूनं मतदारांचा कौल दिसून आला काल? एकंदरीत उद्या काय होणार आहे ते आपल्याला माहित आहे किंवा काय घडणार हे आज सांगू शकत. एकंदरीत मतदारांच्या कौलावरून काय चित्र दिसत होतं कालच्या घडीला आपल्या इथे? आता मतदाराचा कौल तर असं मला वाटते की बा यावेळेस बदल घडवण्याचा एक कौल मतदानामध्ये दिसून आला. पण कितपत यशस्वी होईल ते काही सांगता येत नाही. जसं आपण मगाशी आपण बोललो कास्ट रिदमला घेऊन आपण बोललो, जाती समीकरण जर बघितलं आपण तर नंबर 1 वरती जो समाज आहे तेली समाज म्हणून नंबर 1 वरती गणला गेला आहे. कुणबी समाज आहे, आपला अनुसूचित जातीचा आपल्या बांधवांचा समाज आहे, इतर समाजाचे अदर मधले ओपन मध्ये जे लोक तो एक समाज आहे इतर जातीचा. सर्व जाती समीकरणामध्ये जर विचार केला आपण, प्रत्येकानं आपापली बाजू जर प्रामाणिकपणे मांडली असेल, जाती समीकरण हा माझ्या जातीचा माणूस आहे किंवा हा माझा माणूस आहे. तुम्ही लोकप्रियतेचा मगाशी प्रश्न घेतला किंवा लोकप्रियता, आता लोकप्रियता जर बघितली तिथे जात बघितलं जात नाही, जिथे जात बघितलं जाते तिथे लोकप्रियता बघितलं जात नाही. याचं काय कसं काय समीकरण जोडून याचं वाटतं तुम्हाला? समीकरण आता काय सांगायचं की लोकांचा कौल आहे. आता लोकांचा कौल तर तुमच्या मशीनमध्ये बंद झालेला आहे. आता 21 तारखेलाच तो कौल लक्षात येईल. पण एकंदरीत परिस्थिती पाहता आता कसं आहे की 2 मतप्रवाह चाललेले आहे की बा दोन्ही ठिकाणी असं
काट्याची लढत झालेली आहे बा असा एक बरोबर. मतप्रवाह समाजात किंवा चर्चेमध्ये आहे. बरोबर. त्यामुळे निश्चितच आपल्याला काय होईल हे काही सांगता येत नाही. नाही, आता बऱ्याचशा लोकांचा असा समज आहे की आता जी आहे आजपर्यंत जे सत्ता होती बीजेपीची, हे बीजेपीची सत्ता राहणार नाही. याच्यामध्ये कुठेतरी काँग्रेसचा अध्यक्ष येईल असं वाटत आहे. तुम्ही म्हटलं चेंज बरोबर आहे. आणि बरेचसे जे नगरसेवक आहे, बरेचसे नव्यानं आलेले नगरसेवक आहे. जसं आता काही हे होतं, अजित पवार गटाचे लोक होते, हे फक्त काही शिंदे गटाचे होते. अशा याच्यामध्ये जे झालं बसपाचे होते, याच्यामध्ये निश्चितपणे बदल घडेल. पण आता सर्व बरोबर आहे, बदल घडेल इथपर्यंत मान्य आहे. पण कोर्टाची संशयास्पद भूमिका आणि आमच्या प्रशासनाची भूमिका हे मात्र की भाजपची संशयास्पद भूमिका जर आपण भाजपची सत्ता बसेल. नाही, जर भाजपाची जर बसली तर लोकांचा समज हाच होईल का मशीन हा डॉमिनेट करण्याचा प्रकार आहे. आता माझं एक मत आहे का आपण सुशिक्षित वर्ग आहोत, मशीन मध्ये काहीच गडबड होत नाही असं मला तरी वाटतं. आता लोक म्हणतात की मशीन हॅक होते. तुमचं ऑनलाईन मशीन नाही ना, ऑनलाईन असेल तर मशीन हॅक होऊ शकते. नाही, बिना ऑनलाईन तुम्ही हॅक कसं करू करणार? याचे प्रयोग सुद्धा आपल्या संसदेमध्ये करून दाखवण्यात आले आप पार्टीनं. याच्यामध्ये ज्याचे चीप आहे, तुम्हाला स्पष्ट सांगतो, ज्याच्या चीप आहे त्याच्यात जर समजा तुम्ही सांगा की प्रत्येक वेळेस एवढे सीट एका पक्षाची येणं हे शक्य आहे का? नाही सर. तर दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, आता जे विधानसभेचे इलेक्शन झाले होते, आमच्याच याच्यातला एक संदीप कांबळे म्हणून उभा होता, त्याच्या घरी 10 मतं आणि त्याला त्या क्षेत्रामध्ये पडले फक्त 3 मतं. हे असं हे झालं ना असं मागच्या वेळेस ते पुरावे आपल्याकडे. पण आता एक तुम्ही म्हटलं की आपवाल्यांनी जे प्रयोग करून दाखवला, मग दिल्लीमध्ये आपचे तर 70 सीटा आल्या होत्या, म्हणजे 65 आलेल्या होत्या सीटा. मग त्यांच्या एक साईड कशा गेल्या? पक्ष होता तेव्हा का नाही झाली? त्यावेळेस निश्चितपणे यांचं बीजेपीचं हे होतं की ओव्हर कॉन्फिडन्स होता की ऐसा कुछ नाही होगा. आणि त्यावेळेस तिथं काही करू शकले नाही, त्यामुळे ते आले. नाही, आता हा एक चर्चेचा विषय आहे. आपण 65 मिळाले म्हणून एक त्यांचं हे होतं आणि 2 मिळाले म्हणून नाही मग हॅक झाली. हा विषय काही मला योग्य वाटतच नाही, मलाही वाटत नाही. मग यांनी वेळेवर प्रश्नच येत नाही. बाकीचा मुद्दा निकाल लांबणीवर टाकण्याचा प्रश्न म्हणजे आता हायकोर्टाने निर्णय, खंडपीठाने म्हणजे निर्णय दिलेला, कोर्टाने निर्णय दिला, त्याचा आता आदर ठेवून केलेला अंमलबजावणी केली. दुसरी गोष्ट सर तुम्ही एक सांगा की आता खंडपीठाचा निर्णय मान्य आहे, कोर्टाचा आपण आदर करतो. पण स्थिती अशी आहे की जर समजा या पिरियडमध्ये आचारसंहिता होती, आचारसंहिता असताना बऱ्याच वेळ भोंग्यावर नाही का स्कीमचे अनाउन्समेंट सुरू होत्या, असं करता येत नाही. चुकीचं आहे का? जर समजा तुमचा एखादा साधा जर बॅनर जर लागला असेल, त्याच्यावर तो जर तुम्ही पोते शिवता, तर तुम्ही ह्या तुमच्या शासकीय भोंग्यावरून तुम्ही योजनेची माहिती देऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं कोणतेही जे निर्णय घेतले ते डिक्लेअर करता येत नव्हते. आता मात्र आयोगानं आता डोळे उघडले आयोगाचे, आणि आता त्यांनी सांगितलं की या अधिवेशनामध्ये तुम्हाला तशी डिक्लेअर करता येणार नाही, कारण पंचायत समिती, जिल्हा परिषद शिल्लक आहे. याच्यामध्ये महानगरपालिका आहे ना, बाकी आहे समोर आहेत. याच्यामध्ये काय विरोधी पक्षाची भूमिका थोडीशी जागरूकतेची असायला पाहिजे. जसं झालं तसंच तुम्ही निवडणूक आयुक्ताकडे काय आज विरोधी ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे. आणि मग काही कालांतराने मग तुम्ही म्हणता की तुम्ही शासनाने असं केलं, अपील करायला पाहिजे. त्या दिवशीच तुमच्या याचे मीडियाच्या न्यूज आपण टीव्हीवर पाहत होतो, यांच्या ठाकरेंच्या मुलांनी जेव्हा हा मुद्दा मांडला की 4,500 तक्रारी आहे, 4,500 तक्रार असताना प्रत्येकाला तिथं पेशीसाठी बोलवणं शक्य आहे का? नाही. मग निवडणूक आयोगानं प्रत्यक्ष तिथं अधिकारी नियुक्ती करून तिथं पडताळणी का नाही केली? करायला पाहिजे. बरोबर. आणि मतदार याद्या फॉल्टी ठेवून तुम्ही काय हे याच्यात आपण मतदार याद्या क्लिअर होत नाही. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो की आजही पहा आपल्या मतदार यादीत जे मयत लोक आहे त्यांचे आजही शिल्लक आहेत. मग या अपडेट नाही. दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, माझंच उदाहरण देतो. आज मी 60 वर्षाचा आहे आणि माझ्या त्या मतदार यादीत पहा मी 56 वर्षाचा आहे. ते तर अपडेटच नाही झाले, सर्वच गोष्टी अपडेट व्हायला. सर्वे बीएलओनं कामं केलेलं नाही. जो सर्वे आहे, मतदारांचा जो सर्वे आहे, जो मला वाटते कदाचित दर 20 वर्षांनी की काय 10 वर्षांनी जो होतो, तर तो अजून झालेला नाही. अपडेटिंग पुनरीक्षण झालेलं नाही, जो सर्वे झालेला नाहीये. मतदार पण वाढलेले आहेत, त्याचं पण अपडेटिंग व्हायचं. परंतु एकंदरीत जर आपण उमरेडचं चित्र बघितलं, महाराष्ट्राचं जर चित्र बघितलं, तर संशयास्पद भूमिकेचं चित्र आहे. 2 तारखेला निवडणूक होते, 3 तारखेला निकाल लागायला पाहिजे, तो 21 तारखेला जाते, 20ला पुन्हा निवडणूक होणार आहे, त्यांचाही सुद्धा 21ला निकाल.
कदाचित असं होऊ शकतं की भाजपाला असं वाटलं असेल, शासना सत्तेवर असणाऱ्या पार्टीला असं वाटलं असेल की समजा जर 3 तारखेचा निकाल त्यांच्या विरोधात आला तर त्याचा परिणाम होणाऱ्या निवडणुकीवरती होऊ शकतो. काय वाटतं तुम्हाला? नाही नाही असं तर होणार. मला तर असं वाटतं नाही की होणार. नाही होणार. कसा होईल? कारण की ह्या स्थानिक लेवलवरच्या निवडणुका आहेत. स्थानिक लेवलवरच्या निवडणुकामध्ये पक्ष पाहून काही निवडणुका होत नाही, वोटिंग होत नाही. त्याच्यामुळे शासनाला वाटतंय ते काय वाटते ते त्याचं शासनाला माहीत. पण एक सामान्य आम जनता जर विचार करत असेल तरी स्थानिक लेवलवरच्या निवडणुकीचा परिणाम इतर निवडणुकीवर होईल असं चित्र अजिबात नसते. जर इथं आज बीजेपी किंवा काँग्रेसची सत्ता आली म्हणून का बाकीच्या ठिकाणी काँग्रेस सत्ता येणार आहे का? नाही. त्या ठिकाणचं वोट आजकाल ठरलेलं आहे का बा आपल्याला कोणाला निवडून आणायचं काय फारसा परिणाम होणार नाही असं मला तरी वाटते. पण शासनाचं काय आहे ते शासन आता जाऊ ठरवेल काय करायचं ते त्यांना केलं आहे. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सन्माननीय कोर्टाला जरूर म्हणजे निवेदन करू इच्छितो की आता जे समोर पंचायत समिती आणि जिल्हा परिषदची निवडणूक आहे त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे काही घडू नये. घोळ नाही म्हणणार मी, अशा प्रकारची घटना घडून नाही किंवा असे निर्णय देऊ आणि अशा प्रकारचे निर्णय देऊ नये देऊ नये आणि लोकांचं मनोबल खचवू नये. वेळेवरचे निर्णय देऊ नये. आणि असं जर झालं तर लोक निश्चित विचारतील का 5 करोड केसेस पेंडिंग आहे आणि याच्यावरच तुमचे काय विशेष आहे. संकटात आहे, लोकशाही संकटात 100% आहे डेमोक्रेसी. त्यासाठी आम्ही सोसायटी फॉर फास्ट जस्टिसच्या वतीने म्हणतो सेव्ह ज्युडिशियरी सेव्ह नेशन्स. म्हणजे जर समजा ज्युडिशरी जर समजा वाचू शकलो तर राष्ट्र वाचेल, अदरवाईज वाचणार नाही. आणि दुसरी गोष्ट डिले जस्टिस जस्टिस डिनाय हे जे आम्ही मानतो हे संकल्पना जर देरी से मिलने वाला न्याय नाही होता हे जेव्हा म्हणतो तेव्हा सन्माननीय कोर्टाने सुद्धा याच्यावर विचार करावा आणि भविष्यात अशा प्रकारचे निर्णय देऊ नये. या ठिकाणी आम्ही एक चर्चेचा मुद्दा उमरेड नगर परिषदेला घेऊन मांडण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राने एक नगरपंचायत नगरपालिकेच्या दृष्टिकोनातून हायकोर्टाने जो निकाल दिलेला आहे त्या निकालाची पूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा आहे आणि ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या त्या सर्व मतदारांमध्ये एक निराशतेचं वातावरण आहे, निराशेचं वातावरण आहे आणि या निराशेच्या वातावरणाला घेऊन मतदारांनी मतदान केलं. परंतु राजकीय पेच एक मोठ्या प्रकारचा निर्माण झाला आहे आणि जी उत्सुकता शिगेला पोहोचली होती ते पूर्ण त्या उत्सुकतेवरती निरजन पडलेलं आहे. आणि आता मात्र निवडणुकीच्या बाबतीमध्ये कोणत्याच प्रकारचा रस मला मतदारांमध्ये दिसून येत नाहीये. उमरेडचं चित्र काय असेल ते आज जरी सांगता येत नसलं तरी जर आपण या ठिकाणी जे आपले राजकीय विश्लेषक आले होते त्यांच्या माध्यमातून टक्केवारीचा जर विचार केला तर यामध्ये काँग्रेसला फायदा होऊ शकतो. बीजेपीची टक्केवारी वाढली असती तर भाजपला फायदा झाला असता. अशा प्रकारचा एक निष्कर्ष या चर्चेच्या माध्यमातून पुढे येत आहे. उमरेडचं चित्र लवकरच 21 तारखेला तुमच्या सर्वांच्या डोळ्यासमोर असणार आहे. परंतु कदाचित आणि निर्णायक एक पक्ष म्हणून जर भाजपा आला तर 100% सर्वीकडे मात्र ईव्हीएम मशीनवरती पुन्हा चर्चा होणार, पुन्हा आरोप होणार, पुन्हा ईव्हीएम मशीनचं जे इलेक्शन आहे ते बॅलेट पेपर झालंच पाहिजे अशा प्रकारची लोकांची मागणी असणार. या विषयाला घेऊन आम्ही आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी डॉक्टर विनय कांबळे जे राजकीय विश्लेषक आणि मोठ्या प्रमाणामध्ये समाजसेवक आहेत त्यांनी आपला अमूल्य वेळ दिला. त्यासोबतच श्री सुनील कुरेवाल सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक जे एक मोठ्या प्रमाणामध्ये समाजसेवेच्या माध्यमातून आता आपल्या कार्याला त्यांनी सुरुवात केलेली आहे. हे दोन्ही व्यक्ती आमच्या या स्टुडिओमध्ये येऊन आपली प्रतिक्रिया या ठिकाणी चर्चेच्या माध्यमातून सादर करण्याचा या ठिकाणी मानस आपल्या पुढे ठेवला. आपण या ठिकाणी आलात, आपला अमूल्य वेळ आमच्या स्टुडिओला त्याबद्दल धन्यवाद.